नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं आपल्या सरस स्वागत करत आहे। आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026 वार रविवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांची तसेच भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहेत साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। लाल गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दश गुलाबसाठी साधारणतः दर जे आहेत 250 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 150 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 350 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 280 ते 300 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील झेंडूसाठी दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहेत 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे आहेत 5 ते 6 रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात। आज कांदा मार्केटमध्ये कांद्यांची परिस्थिती जर पाहिलं तर साधारणतः 14 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर आपल्याला नवीन कांद्यासाठी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील कांद्यासाठी दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक आपल्याला बरेच दिवसापासून होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर जुने कांदे जर पाहिलं तर एका दुसरं वक्कल या ठिकाणी आपल्याला जुन्या कांद्याचं येताना पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये जुन्या कांद्याची आवक नाही म्हणलं तरी चालेल, तर नवीन कांद्याच्या दरामध्ये देखील थोडासा या ठिकाणी बदल पाहायला मिळतोय। आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर एका दुसऱ्या वक्कलसाठी दर पाहायला मिळतोय। तर हलके माल जे येते 35 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील वाढ आल्यासाठी पाहायला मिळते। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 5 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर गावरान कोथिंबीरसाठी 8 ते 10 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी 7 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळतो। हिरवी मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीसाठी दर पाहायला मिळतो। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला मिळतो। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे आहेत 40 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला मिळतो। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्याचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात। तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पाहायला मिळतोय। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहेत साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहेत 80 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला मिळतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळतोय। जळवांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे आहेत 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांसाठी दर पाहायला मिळतोय। टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 14 ते 15 रुपयापर्यंत उच्च दर टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतोय।
भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलके माल जे येते 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारा होते. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पारा होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 35 रुपयापासून देखील आपल्याला कारल्यासाठी दर पारा होते. पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील पापडाचे दर पार होतात. पिठाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील पिठासाठी दर पार होतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 35 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पार होतोय. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पांढऱ्या तसंच चायना काकडीची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला होते. तर सर्व काकड्यांचे दर जे आहे साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पारा होते. सूटपानची आवक त्या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये सूटपानची आवक पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील सूटपानसाठी दर पारा होते. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे आहे 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या तसेच लहान साईज मध्ये 50 ते 60 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पारा होते. चिक्कूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील चिक्कूसाठी दर पारा होते. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील पपईसाठी दर पारा होते. टरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे आहेत 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पारा होते. मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील मोसंबीसाठी दर पारा होते. त्याचबरोबर नवीन बारासाठी साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील नवीन बारांचे दर पारा होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 300 ते 310 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता. हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील हलक्या तसेच लहान साईज मध्ये डाळिंबसाठी दर पारा होते. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर येणार. तसेच पिंक तैवान पेरूसाठी दर पारा होते. तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पार होतात. तर कलिंगड पेरूसाठी साधारणतः 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होता. हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील कलिंगड पेरूसाठी दर पार होते. लिंबांची आवक पाहू शकतात. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबासाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील लिंबासाठी दर पार होते.